बाबुराव माने यांनी. सकाळी ते मला येऊन भेटले आत्ता आणि अस्वस्थ आहेत फार. मी धारावीमध्ये जो अत्याचार सुरू आहे, आम्ही जो लढा देतो आहोत धारावी वाचवण्याचा, तो काल रात्रीच ना, परवा रात्री यांची एक 30 ते 32 वर्ष जुनी व्यायामशाळा आहे, जिम आहे. अडाणीचे लोक आले बुलडोजर घेऊन, त्यांनी त्यांची जिम तोडून टाकली. कारण नाही, काही नाही, नोटीस नाही काय. रात्री त्यानंतर आता त्यांची एक फार जुनी शाळा आहे, आपल्याला माहीत असेल, मनोहर जोशींच्या नावानं, आणि एक मैदान आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ ती शाळा ते चालवतात. आता त्यांना ती शाळा तोडायची आहे, ते मैदान ताब्यात घ्यायचं आहे गौतम अडाणीला. अख्खा देश त्यांनी जवळजवळ ताब्यात घेतल्यावर आमच्या गोरगरीब सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्था जे चालवत आहेत कष्टानं, त्या का प्रॉफिट मेकिंग संस्था नाही आहेत धारावी आसपासच्या परिसरातल्या. आणि मला वाटतं ती म्हाडाने बांधून दिलेली जागा आहे, म्हाडाची लीजवर आहे, म्हाडाने दिलेली जागा, लीजवर असलेली जागा. गौतम अडाणीचे लोक अशा तऱ्हेने त्या धारावीमध्ये हाहाकार माजलेला आहे. काय देवेंद्र फडणवीस या मुंबईचे पालकमंत्री, हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि हा प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात कट्ट्यार खुपसणारा हा विषय आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे धारावी वाचवा का सांगतो ते यासाठी सांगतो आहोत. रात्री अपरात्री तुम्ही बुलडोझर JCB घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्थांवरती ती चालवता, फिरवता. पोलीस काही करायला तयार नाहीत, म्हाडाचे अधिकारी हात वर करतात, आम्ही काही केलं नाही म्हणतात. मग हे कोण करताय? धारावी ताब्यात घेण्यासाठी गौतम अडाणी यांनी गुंडांच्या फौजा बाळगल्यात का अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात? पाकिस्तानातून गुंड आणल्यात का? त्या सर्व गुंडांची नावं माझ्याकडे आलेली आहेत. मी पोलीस आयुक्तांना पाठवणार आहे. आता मी उद्धवजींच्या कानावर हा विषय घालीन. काय त्या भागामध्ये आमदार आहेत, आमच्या काँग्रेसचे आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनिल देसाई आमचे खासदार आहेत, सगळ्यांशी मी बोलीन आज. पण हा अत्याचार गौतम अडाणीचा काय विरोध आहे आम्हाला, आमचा गौतम अडाणीला मुंबईत, याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबुराव माने. 35 वर्षाच्या संस्था अद्याप त्यांनी कष्टातनं उभ्या केल्या, त्याच्यावर तुम्ही मध्यरात्री गुंडांच्या मदतीनं बुलडोजर चालवता. आणि सरकार आणि त्यांची कायदा सुव्यवस्था कुठे झक मारते. मोदी फ्रान्सला गेले आहेत, आता पाठोपाठ अडाणी पोचतील तिथे एखादं कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही, अख्खं जग ताब्यात घ्या. पण गरिबांची धारावी का गिळताय? मराठी माणसाच्या